नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर आज तुम्हाला दाखवणार आहे गाईच्या चिकापासून खरवस कसा बनवायचा, तो पण जाळीदार खरवस बनवणार आहे. तर इथे बघा वाटी घेतलेली आहे मी आणि एक वाटीमध्ये जेवढं आता मेजरमेंट पहा तुम्ही. हा चीक आहे, ओरिजिनल एकदम चीक आहे. तो एक वाटी भरलेला आहे चीक पहा, पूर्ण एक वाटी भरलेला आहे चीक. हा चीक म्हणजे ताजा चीक आहे, पहिल्या धारेचा असतं ना, पहिली गाई येलेली असते तो चीक आहे. त्याच्यात बिलकुल काही दूध मिक्स नाही आणि असा चीक घेतलेला आहे. आता ह्याच्यात मला घालायचे पहा, घट्ट आहे चीक पहा, दिसतंय. दूध घ्यायचे आता हे दूध किती घालते पहा मी ह्याच्यामध्ये. हा एक चिकाचा, हा दुसरा दुधाचा, आणि ह्याच्यातच मी अजून अर्ध घालणार आहे, अर्धी वाटी. अजून अर्धी वाटी मला दूध घालायचं आहे, ते दाखवते तुम्हाला. अर्धी वाटी, हे पहा, अर्धी वाटी दूध. हां, एवढं पुरेसं आहे आपल्याला दूध. आता काय करायचं, ह्याला गूळ घालायचं आपल्याला. तो गूळ मला एवढ्याला मी 100 ग्राम गूळ घेतलेला आहे, जास्त नाही गोड करणार. तुम्हाला आणखीन गोड करायचं असलं तर करू शकता. मी 100 ग्राम गूळ घेतलेला आहे. गूळ जरासा फोडलेला आहे, थोडासा अजून ते फुटायला पाहिजे, म्हणून थोडंसं हलवणार मी आता, म्हणून फुटेल, म्हणजे वितळून जाईल तो दूध सर्व. चीक वितळल्यानंतर जरासं थोडं हलवत राहायचं, म्हणजे कसं लगेच आपल्याला वितळून जाणार तो चीक. मस्त चिकामध्ये गूळ वितळून जाणार. हा आपल्याला जाळीदार करायचा, हा एकदम ओढी झाली पाहिजे असा करायचा. त्याला काय करायला लागणार आहे पहा तुम्ही, कशा पद्धतीने ठेवायला लागणार आहे, किती गॅस वाढवणार आहे, किती कमी करणार आहे, कसा ठेवणार आहे, तो सगळं मला तुम्हाला दाखवणार आहे. पहा तुम्ही आता पूर्ण सोप्या पद्धतीत आहे, सविस्तर सांगणार आहे, आणि त्याच पद्धतीने तुम्ही चीक करायचं आहे तुम्हाला. जरासं हलवायचंच अजून, बाकी त्याच्यात थोडेसे आहे अजून गूळ. मस्त 1 मिनिटभर मी छान असं, आणि मिक्स पण होतं त्याला ना. मिक्स करणं बहुत महत्त्वाचं आहे, दूध आणि ते दोन्ही. म्हणून मी थोडा जाडच ठेवलेला आहे गूळ, का की आपल्याला मिक्स करायला पण भेटेल आणि सगळं एकजीव झालं पाहिजे दोन्ही तिन्हीचं ना. म्हणून जाळी कशी पडती त्याला ते पण सांगणार आहे, पहा तुम्ही. छान हलवून घेतलेले आहे आता मी बऱ्यापैकी. तेच वितळलेलंच आहे, थोडा राहिला आहे अजून. तर छान मिक्स पण झालेला आहे आपला त्याच्याबरोबर, आणि वितळला पण आहे. आता तो झाले बऱ्यापैकी संपलेला आहे आपला. तर मला विलायची घालायची, पण विलायची पावडर माझ्याकडे संपलेली आहे. मी जरा वाटून घेते. तर अख्ख्या विलायच्या घेतलेल्या आहेत, आणि ह्याच्यात थोडीशी 2 चमचे साखर टाकली, 2 चमचे पण 1 चमचावर साखर टाकलेली आहे. त्याच्यामुळं काय होतं, दोन्ही पण वाटलं जातं छान, आणि आपल्याला कामाला येतात पुढे पण. आता झालं आहे वाटून माझं, आता मी चाळून पण घेणार आहे, बाकी त्याच्यात कचरा काही गेला नाही पाहिजे. ते साल पण सकट घेतलेली आहे ना, पण साल पण टाकलेली आहे ना, तर साल आपली बाजूला करायची. तर कशी करायची पहा तुम्ही. तर आता हे मी चाळून घेते, एक संपूर्ण टाकलं, सगळं घेते व्यवस्थित. छान सुगंध सुटला त्याचा. आता हेला मी चमच्याने जराशी हलवल्यामुळं त्याची साल राहणार बाजूला, आणि तर आपल्याला पाहिजे ते खाली भेटणार. आणि साल पण आम्हाला येतील, आपल्या चहात वगैरे टाकून द्यायची, चहा पण सुगंध होतो चहात. मेन साल खूप जीवनसत्व आहे, त्याच्या आतल्या दाण्यांपासून सालीचं जीवनसत्व असतं. तर पहा तुम्ही, आता जेवढी साल जाईल तेवढी जाऊन द्यायची, बाकीची उरलेली आपण चहा पावडरमध्ये टाकून द्यायची, म्हणजे चहाला पण कामाला येईल. आणि सर्वच काही हे बघा, आता ही साल निघाली ना सर्व, पहा बरं, सर्व साल निघालेली आहे. आता हा साल बाजूला घेते मी, हे बघ छान साल निघालेली आहे त्याची वरची. आता हे बाजूला ठेवते, आणि आपल्याला बरणीत भरून ठेवते, सीलबंद बरणीत भरून ठेवायची, एकदम घट्ट झाकणाच्या, म्हणजे आपण कधीही महिन्यांनी काढला तरी सुगंध गेला नाही पाहिजे असं करायचं. तेव्हा आता ही बरणी आहे माझ्याकडे छोटीशी, त्याच्यावर मी अशी हमेशा करून ठेवते. आता शिल्लक नाही म्हणून तुम्हाला दाखवलं पण कसं करते म्हणून.
तर प्रत्येक वेळेस तुम्हाला दाखवत असते मी का माझे आहे मी बनवून ठेवले ते घेते. पण आत्ता मी कशी बनवते ते पण दाखवलेलं आहे याच्यामध्ये. आता हे टाकते एक चमचाभर ह्याच्यामध्ये. छानाला ह्याला हलवून घ्यायचं. आपला गूळ पण वितळला आहे, सगळंच झालेलं आहे आपलं. आता रंग गुळाचा केल्याने मैत्रिणींना खूप चांगलं असतं. कोणी कोणी करतं साखरेचा, पण गुळाचा केल्याने फार छान. तर पहा बरं किती सुंदर पडलेलं आहे त्याचं हे, आणि सुगंध बी छान आलेला आहे त्याचा. आता हे जरासं ह्याला पण येतं ते पण जाऊन द्यायचं. आता मी काय केलं, पातेलं घेतलेलं आहे. पातेल्यात खाली एक प्लेट ठेवलेली आहे. हे बघा असं मध्ये डुबन तेवढं पाणी ठेवायचं प्लेट, आणि हे ठेवून द्यायचं त्याच्यावर. ह्याच्यावर ठेवून दिलं, ह्याच्यावर झाकण ठेवायचं मात्र एक. हा बघा झाकण ठेवलं. ह्याच्यावर मोठी जाड बुडाची काहीतरी ठेवायची, म्हणजे मी परात ठेवणार आहे आता जाड बुडाची. हे बघा अशा पद्धतीने परात ठेवून द्यायची घट्ट, हवा गेली नाही पाहिजे इकडून तिकडे. आणि हा गॅसवर मी ठेवून देणार. आता दाखवते गॅसवर नेऊन ठेवलेलं. गॅसवर ठेवते आणि ह्याला ना फक्त मी 10 मिनटं ठेवणार आहे. आणि गॅस एकदम सारखा ठेवणार आहे, फास्ट करून ठेवणार आहे आणि सारखा गॅस ठेवणार आहे, म्हणजे कमी जास्त करणार नाही गॅस. 10 मिनिटांनी झालेला आहे आपला. हे बघा अशी जाळी पडलेली आहे मस्त. आणि खोलून पण दाखवते तुम्हाला. हे बघा खोलून पण दाखवलं किती जाळी छान पडलेली आहे. ह्याला पण जाळी आहे बा. आणि एवढा छान झालेला आहे ना, नुसती वडी पाणी जरासुद्धा त्याच्यात नाही. पहा अगदी गठ्ठच्या गठ्ठ बर्फीसारखा बनलेला आहे का नाही. तर मैत्रिणींना आवडला तर नक्कीच बनवा. माझी आयडिया कशी आहे ती. बाय, परत भेटूया काहीतरी वेगळं.